नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 2026 याकरता मानसशास्त्र या विषयाचे अति महत्त्वाचे प्रश्न बघा या ठिकाणी आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रो, टीईटीची परीक्षा ही 28 जून 2026 रोजी होणार आहे. परीक्षेला केवळ या ठिकाणी बघितलं तर 25 दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत विद्यार्थी मित्रो. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. वारंवार रिपीट होणाऱ्या प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय विद्यार्थी मित्र बघा, मुलांचा सर्वांगीण विकास कोणत्या प्रक्रियेने होतो? ओके, बघा मुलांचा जो सर्वांगीण विकास आहे हा कोणत्या प्रकारच्या प्रक्रियेने होतो असा विचारलेला आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी, अचानक, सतत आणि सलग, तुटक स्वरूपात की फक्त जैविक विकास. तर सर्वांगीण विकास हा विद्यार्थी मित्र सलग आणि सतत होणारी प्रक्रिया आहे. ओके, कशी आहे? तर ही सलग आणि सतत होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी, सतत आणि सलग, ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, विकास हा विद्यार्थी मित्र हा सतत, क्रमबद्ध आणि सलग प्रक्रिया आहे, जो की तुटक नसतो. ओके, तुटक असतो का? नाही. विकास ही सलग चालणारी प्रक्रिया आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? काय करता येते यावरून कोणता विकास ओळखला जातो? ओके, काय करता येते यावरून कोणता विकास ओळखला जातो? तर बघा विद्यार्थी मित्र, ऑप्शन बघा, संज्ञानात्मक विकास, शारीरिक विकास, सामाजिक विकास की भावनिक विकास. काय करता येते यावरून आपल्याला कोणता विकास ओळखला जातो? तर यावरून आपल्याला विद्यार्थी मित्र संज्ञानात्मक विकास ओळखता येतो. ऑप्शन नंबर ए, संज्ञानात्मक विकास हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, आता मुलांचे विचार, तर्क, बुद्धी, निर्णय क्षमता यावर आधारित संज्ञानात्मक विकास हा ठरतो. आता संज्ञानात्मक विकास जो आहे ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर ही जीन पियाजे यांनी मांडलेली आहे. ओके, कोणाच्याही? जीन पियाजे यांची आहे. यांनी विकासाच्या एकूण 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. जीन पियाजे यांनी विकासाच्या एकूण 4 अवस्था या सांगलेल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, पियाजे यांच्या मते 7 ते 11 वर्ष ही अवस्था कोणती आहे? ओके, पियाजे यांच्या मते काय? तर 7 ते 11 वर्ष ही अवस्था कोणती आहे? संवेदी मोटर अवस्था, पूर्व संकल्पनात्मक अवस्था, ठोस कार्यात्मक अवस्था की औपचारिक कार्यात्मक अवस्था. तर विद्यार्थी मित्र 7 ते 11 ही असते ठोस कार्यात्मक अवस्था. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, 7 ते 11 वर्षात मुलं ठोस कार्यात्मक गोष्टींवरती काय ठिकाणी तर्क लावू लागतात. त्यामुळे ठोस कार्यात्मक अवस्था हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, वायगोस्की यांच्यामध्ये झेड पिढी म्हणजे काय? ओके, वायगोस्की यांच्या मते झेड पिढी म्हणजे काय? आता झेड पिढीचा आपल्याला फुल फॉर्म हा विचारलेला आहे. बघा, पूर्ण ज्ञान, स्वतंत्र निर्णय या ठिकाणी शिक्षण क्षमता, मदत मिळाल्यास शिकता येणारी क्षमता आणि मुलांचे सर्जनशील कौशल्य. या ठिकाणी झेड पिढीचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्र? तर मदत मिळाल्यास शिकता येणारे. ओके, काय म्हटलं या ठिकाणी? मदत मिळाल्यास शिकता येले पाहिजे. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या बघा, या ठिकाणी काय मदतीने शिकण्याची जी आहे. ओके, मदतीने काय शिकण्याची क्षमता, याला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असे म्हणतात. झेडपीडी म्हणजे काय? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. ओके, म्हणजेच मदतीच्या सहाय्याने शिकण्याची क्षमता. यानंतर पुढचा प्रश्न बघा, ट्रायल अँड एरर ही शिकण्याची पद्धत कोणी सांगितली? ओके, ट्रायल अँड एरर म्हणजे त्याला काय? प्रयत्न प्रमाण, चुका व शिका पद्धती. पॅव्लॉव, थॉर्नडाईक, स्किनर आणि कोहलर ही कोणाचे विद्यार्थी मित्र? तर ही पद्धती आहे थॉर्नडाईक यांची. ओके, थॉर्नडाईक काय केला होता यांनी? मांजरेवरती प्रयोग केला होता. ओके, थॉर्नडाईकने कशावर प्रयोग केला होता? मांजरेवरती. कबुतराने कशावर प्रयोग केला होता? कबुतरावरती जे आहे स्किनरने प्रयोग केला होता विद्यार्थी मित्र. कोहलर या ठिकाणी चिंपाजी. ओके, कोहलरने चिंपाजीवर आणि पॅव्लॉन जो होता, पॅव्लॉन यांनी कुत्र्यावरती प्रयोग केला होता. ओके, बघा या ठिकाणी प्रत्येकाचे प्रयोग काय आहेत? या ठिकाणी पॅव्लॉनचा जो कुत्र्यावरचा प्रयोग होता विद्यार्थी मित्र, याला अभिजात अभिसंधान असे म्हणायचे. ओके, याला अभिजात अभिसंधान. त्यानंतर थॉर्नडाईक जो होता मांजर, याचा साधक अभिसंधान म्हणजे याला प्रयत्न प्रमाद. ओके, बघा या ठिकाणी प्रयत्न प्रमाद उत्पत्ती, ट्रायल अँड एरर. ओके, चिंपांजी होता या काय? समष्टीवादी किंवा समाकारवादी उत्पत्ती. बघा, थॉर्नडाईक यांनी ट्रायल अँड एररद्वारे शिकवण्याचा काय सिद्धांत हा मांडलेला आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आणि आपलं पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, पॅव्लॉन यांचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला होता? पॅव्लॉन यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला?
आपण यापूर्वीच बघितलं माकड, उंदीर, कुत्रा की या ठिकाणी बघा तर पॅव्लॉन यांचा जो होता विद्यार्थी मित्र हा कुत्र्यावरती प्रयोग केला होता. पॅव्लॉननी कुत्र्यावरती प्रयोग केला होता आणि याला क्लासिकल कंडिशनिंगचा प्रयोग देखील म्हणून ओळखला जाते. ओके, याला काय क्लासिकल कंडिशनिंगचा प्रयोग म्हणून देखील ओळखल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न बघा, विद्यार्थ्याने प्रश्न समजून घेतल्यानंतर उत्तर देणे हे कोणत्या प्रकारचे शिकणे आहे. ओके, बघा समजून घेणे आणि त्यानंतर उत्तर देणे हे कोणत्या प्रकारचे शिक्षण झालं, कंडिशनिंग, रटणे, अर्थपूर्ण शिकणे की योगायोगाने शिकणे. त्याला अर्थपूर्ण शिकणे असं म्हणतात. ओके, काय प्रश्न समजून घेणे आणि उत्तर देणे म्हणजे काय तर अर्थपूर्ण शिकणे होय. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नात योग्य असं उत्तर आहे. ओके, अर्थपूर्ण शिकणे म्हणजे काय तर समजावून घेणे होय. ओके, चला यानंतर रेनफोर्समेंट म्हणजे काय. ओके, रेनफोर्समेंट म्हणजे काय, शिक्षा, शिकवणे, वर्तन मजबूत करणे की पुनरावृत्ती. रेनफोर्समेंट कशाला म्हणतात विद्यार्थी मित्र, तर वर्तन मजबूत करणे. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, रेनफोर्समेंट म्हणजे काय तर वर्तन मजबूत करणे होय. त्यानंतर पहा, बक्षीस, प्रशंसा इत्यादीद्वारे वर्तन बळकट करण्यास म्हणजे रेनफोर्समेंट करण्यामध्ये त्या ठिकाणी काय होते तर मदत मिळते. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, मुलांची भाषा कोणत्या क्रमाने विकसित होते. मुलांची भाषा जी आहे ती कोणत्या क्रमाने विकसित असते. वाचन, लेखन, श्रवण की बोलणे. श्रवण, बोलणे, वाचन, लेखन. लेखन, बोलणे, वाचन, श्रवण की बोलणे, श्रवण, लेखन, वाचन. कशाद्वारे होत असते विद्यार्थी मित्र, तर ही होत असते श्रवण, बोलणे. ओके, श्रवण, बोलणे, वाचन आणि लेखन. यामुळे ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, श्रवण करणे, त्यानंतर बोलणे, त्यानंतर वाचन करणे आणि सर्वातच शेवटी येते लेखन करणे. याद्वारे काय मुलांच्या भाषा जी असते ही विकसित होत असते. ओके, मुलांची भाषा याद्वारे विकसित होत जाते. बघा, नैसर्गिक भाषा शिकण्यात विकासाचा क्रम हा असाच असतो. ओके, नैसर्गिक भाषा विकासाचा जो क्रम असतो हा याच पद्धतीचा असतो विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, व्यक्तिमत्वाचे ओशियन मॉडेल कोणाशी संबंधित आहे. ओके, बघा व्यक्तिमत्वाचे जे ओशियन मॉडेल आहे हे कोणाशी संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. स्किनर, पियाजे, मॅक्रेव, कॉस्टा आणि फ्रियाड. ओके, सिग्मंड फ्राइड. तर व्यक्तिमत्वाचे ओशियन मॉडेल आहे विद्यार्थी मित्र हे मॅक्रे व कॉस्टा यांचे संबंधित आहे. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ओशियन बिग 5 ट्रेट्स असे म्हणतात. कॉस्टा आणि मॅक्रे यांच्याशी संबंधित हे आहे. त्यानंतर बघा, वय वर्ष 12 वर्षात जे आहे मुलाची कल्पनाशक्ती व अव्यय अशक्त विचार क्षमता जी असते ही वाढत असते. ओके, ही कोणती अवस्था आहे, पूर्ण संकल्पनात्मक अवस्था, ठोस कार्यात्मक अवस्था, औपचारिक कार्यात्मक अवस्था की संवेदी मोटर अवस्था. तर कुठली अवस्था आहे विद्यार्थी मित्र, त्याला औपचारिक कार्यात्मक अवस्था असे म्हणतात. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, औपचारिक कार्यात्मक अवस्थेत मुलं कल्पनात्मक विचार करू शकतात. ओके, हा जी औपचारिक कार्यात्मक अवस्था असते यामध्ये मुले काय करतात, कल्पनात्मक विचार हे त्या ठिकाणी करू शकतात. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, IQ बरोबर MA. ओके, काय म्हटलं, IQ बरोबर MA भागिले CA गुणिले 100. ओके, म्हणजेच काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र, बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय, मेंटल एज. ओके, त्यानंतर शारीरिक वय आणि गुणाकारामध्ये 100 या टाईपचं आहे. तर हे सूत्र कोणी दिले असं विचारलेलं. ओके, हे सूत्र जे आहे कोणी दिलं आहे, तर बघा बिने, टर्मन, वॅक्सलर. तर कोणाचं आहे मानसिक वयाचं जे काय सूत्र हे कोणाचं आहे विद्यार्थी मित्र, तर बिने यांचं आहे. यांनी का बुद्धिमापन क्षमतेचं काय सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अल्फ्रेड बिने. ही मानसशास्त्र दिलेली खूप मोठी देणगी आहे. ओके, बघा सायमन अल्फ्रेड बिने जे होतं यांनी IQ मोजण्याचे सूत्र या ठिकाणी दिले. सूत्र या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेली आहेत. ओके, चला यानंतर बघा, शिकण्यातील वैयक्तिक फरकाचे प्रमुख कारण. ओके, शिकण्यातील जो वैयक्तिक फरक आहे याचे प्रमुख कारण कोणते, हवामान, अनुवांशिकता व पर्यावरण, शिक्षक की वेळ. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र याला मुख्य कारण आहे अनुवांशिकता आणि पर्यावरण. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. दोन्ही घटक एकत्र प्रकार काय करतात, वैयक्तिक प्रकारचा फरक निर्माण करतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंटरेस्टिक मोशन. ओके, मोटिवेशन. बघा विद्यार्थी मित्र, इंटरेस्टिक मोटिवेशन म्हणजे काय, बाह्य बक्षीस, भीतीमुळे शिकणे, मनापासून शिकण्याची प्रेरणा की शिक्षा. काय म्हणतात याला, तर विद्यार्थी मित्र याला म्हणतात मनापासून शिकण्याची प्रेरणा. ओके, ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके,
आंतरिक प्रेरणा याला म्हणतात स्वतःसाठी शिकण्याची इच्छा असते. आंतरिक प्रेरणेमध्ये काय असते, तर स्वतःसाठी शिकण्याची इच्छा त्या ठिकाणी ही असते. यानंतर पुढील प्रश्न बघा, निरीक्षण करून शिकण्याचा सिद्धांत. ओके, निरीक्षण करून शिकण्याचा सिद्धांत म्हणजे निरीक्षणात्मक उपपत्ती ही कोणी मांडलेली आहे? ओके, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. ब्रुनर, बांदुरा, स्किनर, किफसाइट. ओके, निरीक्षणातून शिकण्याचा सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे विद्यार्थी मित्र? तर हा मांडलेला आहे बघा अल्बर्ट बांदुरा यांनी. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, सामाजिक निरीक्षण सिद्धांत यालाच काय म्हणतात? याला सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती म्हणून देखील ओळखल्या जाते. ओके, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. ओके, चला, सिग्मंड फ्राइडचा काय मनोविश्लेषणात्मक सिद्धांत आहे यांचा? यानंतर पुढील प्रश्न बघा, शिक्षणातील डायग्नोस्टिक टेस्टचा उद्देश काय असतो? ओके, शिक्षणामधील जी डायग्नोस्टिक टेस्ट असते तर या टेस्टचा उद्देश काय असतो असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, बघा, तर काय असणार आहे शिक्षणातील डायग्नोस्टिक टेस्टचा उद्देश? तर काय असतं विद्यार्थी मित्र? तर डायग्नोस्टिक टेस्ट कशासाठी असते? तर दोष शोधून काढणे आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी. त्यामुळे ऑप्शन नंबर बी, दोष व अडचणी शोधणे, हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, शिक्षणात येणाऱ्या अडचणी ओळखण्यासाठी जी असते डायग्नोस्टिक टेस्ट ही घेतल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न बघा, पनिशमेंट चा परिणाम साधारणतः काय असतो? शिकणे वाढते, वर्तन कायमस्वरूपी बदलते, भीती वाढते की सकारात्मक वृत्ती होते? तर पनिशमेंटने काय होते विद्यार्थी मित्र? तर विद्यार्थ्यामध्ये भीती वाढत असते. ऑप्शन नंबर सी, भीती वाढते, हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. शिक्षा केल्याने दीर्घकालीन शिकणे होत नाही आणि भीती जी आहे ती वाढत राहते. ओके, शिक्षा केल्याने विद्यार्थ्यांचं दीर्घकालीन शिकणं होत नाही, मात्र त्यांच्या परिणामावरती असा परिणाम होतो की त्यांना त्या ठिकाणी भीती वाटायला लागते. ओके, चला, यानंतर बघा, रेडीनेस हा कायद्याचा संबंध, या कायद्याचा संबंध कोणाशी आहे? पियाजे, थॉर्नडाईक, स्किनर की फ्राइड? ओके, याचा संबंध कोणाशी येतो? तर याचा संबंध येतो थॉर्नडाईकशी. ऑप्शन नंबर बी, थॉर्नडाईक, हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, थॉर्नडाईक याचा काय रेडीनेस म्हणजेच काय विद्यार्थी मित्र? तर तयारीचा नियम. ओके, कशाचा आहे हा? तयारीचा नियम आहे, म्हणजे सज्जतेचा नियम. ओके, चलो, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, कॉन्स्ट्रक्टिव्ह या पद्धतीचे प्रमुख शास्त्रज्ञ स्किनर, कोहलर, पियाजे की थॉर्नडाईक? तर या पद्धतीचे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत जीन पियाजे. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, कॉन्ट्रॅक्टिव्ह जे आहे या ठिकाणी शिकणारा स्वतः ज्ञान रचतो, कोणी सांगितलं? हे जीन पियाजे यांनी सांगितलंय. शिकणारा काय करतो? स्वतः ज्ञान त्या ठिकाणी रचत असतो. ओके, बघा, वय वर्ष 0 ते 2 या वर्षात मुलाचा विकास जास्त वेगाने होतो. कोणता होतो? सामाजिक, शारीरिक व संज्ञानात्मक, भावनिक की नैतिक? तर 0 ते 2 वर्षापर्यंत मुलांचा जो विकास असतो हा शारीरिक आणि संज्ञानात्मक खूप जास्त वेगाने होत असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, शारीरिक व संज्ञानात्मक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, या वयात काय होतं बरं? तर या वयात मेंदूची वाढ काय होती? सर्वाधिक होती. या वयामध्ये मेंदूची वाढ जी असते ना ही सर्वात जास्त होत असते. बघा विद्यार्थी मित्र, 0 ते 2 आणि जन्मापर्यंत जे असतं ही 25% वाढ या ठिकाणी मेंदू काय असतो? हा विकसित झालेला असतो. यानंतर पुढील प्रश्न बघा, खेळ आधारित शिक्षण कोणत्या तत्वावर आधारित आहे? ते जे खेळ आधारित शिक्षण आहे हे कोणत्या तत्वावर आधारित आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सशर्त प्रतिक्रिया, आनंदातून शिकणे, शिक्षा आधारित शिकणे आणि पाठांतर हे कशावर आधारित आहे? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा, खेळ आधारित शिक्षण हे कोणत्या तत्वावर आधारित असतं? तर हे असतं आनंदातून शिकणे. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आनंदातून शिकणे असं याचं उत्तर असणार आहे. बघा, खेळातून मुलांचे नैसर्गिक शिकणे वाढते. खेळामधून काय होतं? तर मुलांचं जे नैसर्गिक शिकणं असतं हे त्या ठिकाणी वाढत असतं. ओके, चलो, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा,
नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? ओके, नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? कोहलबर्ग, फ्राइड, स्किनर आणि बांडुरा. तर कोणी मांडला होता विद्यार्थी मित्र हा नैतिक विकासाचा सिद्धांत जो आहे हा कोणाचा आहे? तर हा आहे विद्यार्थी मित्र कोहलबर्ग यांचा. ओके, आपण सुरुवातीला बघितलेला आहे कोहलबर्ग यांचा काय नैतिक विकास सिद्धांत. यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया. बघा, कोहलबर्ग याचा काय नैतिक विकासाचा टप्प्याटप्प्याने काय सिद्धांत हा मांडलेला आहे. बघा, यानंतर स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? स्कॅफोल्डिंग ही जी संकल्पना आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? पियाजे, ब्रुनर, स्किनर की फ्राइड? तर स्कॅफोल्डिंग ही जी संकल्पना आहे ही ब्रुनर या मानसशास्त्रज्ञाची आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण टफ लेवलचे क्वेश्चन घेत आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत. ओके, महत्वपूर्ण म्हणजे काय तर मानसशास्त्रज्ञान त्यांच्या उपत्या या घटकावर आधारित जास्तीत जास्त प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत. बघा, ब्रुनर यांनी दिलेलं आहे काय शिक्षकाला तात्पुरती मदत म्हणजे काय? शिक्षकाने दिलेली तात्पुरती मदत म्हणजे स्कॅफोल्डिंग असं म्हणतात. ओके, चला यानंतर मूल्यमापनाचा म्हणजे मूल्यांकनाचा प्रमुख उद्देश काय असतो? शिक्षा करणे, विद्यार्थी घाबरणे, प्रगती जाणून घेणे की गृहपाठ करणे? आता मूल्यांकनाचा मुख्य उद्देश काय असतो विद्यार्थी मित्र? तर प्रगती जाणून घेणे. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कशा मूल्यांकनाच्या सहाय्याने काय होतं तर विद्यार्थ्यांची जी प्रगती आहे ही जाणून घेतली जाते, ही प्रगती मोजल्या जाते. यानंतर बघा, मुलांमध्ये असुरक्षितता व न्यूनगंड कोणत्या कारणामुळे निर्माण होतो? कशामुळे निर्माण होतो? प्रशंसा, सकारात्मक बळकटी, तुलना व टीका आणि प्रोत्साहन. कशामुळे निर्माण होतो रे? त्या ठिकाणी तुलना आणि टीका व्हायला लागली, मुलांमध्ये असुरक्षितता आणि न्यूनगंडतेची भावना जी निर्माण व्हायला लागते. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, सतत तुलना केल्याने काय होतं? विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जो आहे हा कमी व्हायला लागतो. यानंतर बघा, इनसाइट लर्निंग ह्या कोणाशी संबंधित आहे? इनसाइट लर्निंग पॅवलॉन, स्किनर, कोहलर की थॉर्नडाईक? तर बघा विद्यार्थी मित्र, इनसाइट लर्निंग ही जी संकल्पना आहे त्याचा संबंध कोणाशी येतो? तर इनसाइट लर्निंग जो आहे हा आहे कोहलर संबंधित. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, इनसाइट लर्निंग म्हणजे काय तर मर्मदृष्टी जो असतो या ठिकाणी समाकारवादी दृष्टिकोन. ओके, या ठिकाणी याचा समावेश होतो. यानंतर बघा, कोहलर याने काय अचानक स्फूर्ती आणि समस्या सोडवणे म्हणजे काय? इनसाइट लर्निंग होय. यानंतर पुढील प्रश्न बघा, काय ऍप्टिट्यूड म्हणजे काय? ऍप्टिट्यूड म्हणजे काय असं विचारलेलं आहे. ओके, तर बघा, तात्पुरती क्षमता, भविष्यातील क्षमता, सध्याची कौशल्य की फक्त शारीरिक कौशल्य? तर ऍप्टिट्यूड कशाला म्हणतात विद्यार्थी मित्र? तर ऍप्टिट्यूड म्हणजे नेमकं काय? तर ऍप्टिट्यूड म्हणजे भविष्यातील क्षमता. ओके, या ठिकाणी ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, भविष्यातील संभाव्य क्षमता याला ऍप्टिट्यूड असे म्हणतात. यानंतर बघा, चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन म्हणजे विद्यार्थी केंद्रित शिक्षक म्हणजे काय? शिक्षकावर लक्ष केंद्रित करणे का? नाही, विद्यार्थी केंद्रित म्हटलंय तर विद्यार्थ्यावरती लक्ष केंद्रित करणे. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, शिक्षकाचे सर्व नियोजन हे विद्यार्थी केंद्रित असते. ओके, या ठिकाणी चाइल्ड सेंटर्ड लर्निंग मध्ये काय शिक्षणाचे सर्व नियोजन हे विद्यार्थी केंद्रित असते. यानंतर बघा, भावना आत्मनियंत्रण. ओके, भावना नियंत्रण करण्याची क्षमता ही कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? ओके, आपल्या भावना नियंत्रित करण्याची क्षमता ही कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? तार्किक, भावनिक, सांगीतिक की भाषिक? विद्यार्थी मित्र, ही भावनिक बुद्धिमत्ता आहे. भावना नियंत्रित काय करायची आपल्याला? या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता या प्रश्नाला योग्य उत्तर आहे. तर भावनिक बुद्धिमत्तेवर लक्षात ठेवा. डॅनियल गोलमन, ओके, काय म्हटलंय? डॅनियल गोलमन हे भावनिक बुद्धिमत्तेचे जनक आहेत. ओके, जनक आहेत. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय? भावना जाणणे आणि त्या नियंत्रित करणे याला इमोशनल इंटेलिजन्स असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. ओके, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन कधी घेतले जाते? शिकवणी संपल्यानंतर, अंतिम परीक्षेत, शिकवणी दरम्यान की फक्त वर्षाच्या अखेरीस? ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आहे ते कधी घेतले जाते रे? तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन जे असतं हे विद्यार्थी मित्र शिकवणी दरम्यान घेतलं जातं. ऑप्शन नंबर सी शिकवणी दरम्यान हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, शिकवणी दरम्यान हे घेतलं जात असतं. आता बघा विद्यार्थी मित्र, शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान प्रगती तपासण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी केलं जातं. ओके, बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.